पण यामध्ये म्हणते की संपूर्ण भारतातल्या प्रत्येकाने तिथे वोटिंगसाठी, मतदानासाठी बाहेर पडलं पाहिजे. पण असे अनेक जण आहेत जे स्थलांतरित आहेत किंवा काही बेड रिडन आहेत. मग त्यांच्यासाठी काही वेगळी योजना किंवा तसं त्या संदर्भात काही प्लॅन झाला? निश्चितच सरकार आता वृद्ध लोक आहेत घरी जाऊन करतायत. ऑनलाईन वोटिंग आहे, नेटवर्किंग आहे, पोस्टल आहे आणि त्याला अपवादात्मक काही गोष्टी असू शकतात. जे क्रिटिकल केअर मॅनेजमेंटचा पेशंट आहे, व्हेंटिलेटरवर आहे. एखादी महिला आता गर्भवती आहे, ती म्हणजे गर्भवती म्हणजे तिचं आता आज किंवा उद्या तिला आता तिचं प्रसूती बाळंतपण होणार आहे, प्रसूती होणार आहे किंवा अशा अनेक गोष्टी आहेत. सैनिकांना देखील त्या ठिकाणी पोस्टल बॅलेट जाऊ शकतं. अनेक गोष्टींचे मार्ग निघू शकतात. पण एक्सक्लुजन काही गोष्टीचं आहे. म्हणजे जसं आपण बेड रिडन आहे, खूपच वृद्ध झालेला आहे, खूपच विकलांग आहे किंवा एखादी महिलेची आज प्रसूती आहे किंवा त्याचं इंट्युबेशन केलेलं आहे, व्हेंटिलेटरवर आहे, ब्रेन स्ट्रोक आहे, कोमॅटोज कंडिशनमध्ये आहे, खूपच डीप इंजुरीज झालेल्या आहेत, त्याला चालता येत नाही. अशा गोष्टीचे ज्यांना ज्यांना आहेत, पण त्यांची कागदं जेन्युइन असली पाहिजे. काही लोक या गोष्टीचा फायदा पण घेतात. तर त्यामुळे मेडिकल रिझन्स हे जेन्युइन असली पाहिजे आणि ते कागदावरती पण सिरियसली असलं पाहिजे आणि कागदावर त्याचा उल्लेख प्रॉपरली असला पाहिजे.